आंतरजातीय विवाह केल्यामुळे सागर रेड्डीच्या आईवडिलांची समाजकंटकांनी अनेक वर्षांपूर्वी हत्या केली। लोणावळ्याच्या अनाथ आश्रमात वाढलेला हा मुलगा आश्रमातून बाहेर आल्यानंतर अनाथांचा नाथ बनलाय। अनाथ तरुणांसाठी काम करणारी भारतातली पहिली संस्था त्यानं मुंबईत सुरू केली। अनाथ आश्रमात वाढलेली ही मुलं आश्रम सोडताना स्वतःच्या जन्माची चित्तरकथा त्यांना कळली। 2.5 वर्षाच्या असताना मी लोणावळा बाजारात गेलो। तिकडे मला कोणी टाकलं हे माहित नव्हतं। अशा 10वीचा पेपर झाला माझा आणि मला डायरेक्टरने बोलवलं की तुला जावं लागेल बाहेर, आता तुझं ग्रँट संपलेली वगैरे। मी माझी फाईल वाचली आणि माझ्या बेसमध्ये असं लिहिलं की शिवाजीनगरला सापडला म्हणून डेपोच्या इथं। म्हणजे ज्या गोष्टी एकदम आपल्याला कळतात ना तेव्हा खूप हर्ट होतं एकदम। मला सांगितलंच नाही मग तुझा असं कुठून आला काय वगैरे, कधी कॉन्टॅक्टच नाही असा। कुणी स्वतःची फाईल बघून जन्माची चित्तरकथा जाणून घ्यायला देखील नकार दिलेला। ज्यांनी सोडले लहानपणी त्यांना सांभाळता येत नाही आपल्याला, मग काय जन्म दिला असं मला पाहिजे ना। मी 18 वर्षापर्यंत बालगृहामध्येच होते, पण तुला कधी पण भेटायला वगैरे नाही। ती आजी होती तीच भेटायला यायची, पण ती एक्सपायर झाल्यानंतर मग काय मला भेटायला कोण आलं नाही आणि मग मला काही रिलेटिव्हचं काय माहितच नाही। अनाथ आश्रमाच्या अत्यंत सुरक्षित वातावरणातून बाहेर पडल्यावर करायचं काय हा प्रश्न या सगळ्यांपुढे होता। 18 वर्षानंतर कुठल्या मुलांना ही अशी बिकम डबल ऑफर, कारण जे पण आम्हाला पाहायला मिळत होतं अन्न वस्त्र निवासन काय म्हणजे कसं का आणि काही का ते बाहेर आल्यावर आम्हाला म्हणजे ऑन स्पॉट ते बंद होतं। 10 दिशा आपल्याकडे उघड्या असतात, म्हणजे आपल्याला माहिती असतं की आपल्याला कुठं जायचंय, कुठं झोपायचं, काय खायचं आणि काय करायचं लाईफमध्ये। सागरने जे भोगलं त्यातून त्याने ठरवलं तरुण झाले म्हणून काय झालं, या अनाथांनाही आसरा हवाय। मग सागरने वाशीतल्या 2 फ्लॅटमध्ये 9 अनाथ तरुणांना छप्पर मिळवून दिलं, स्वतःच्या पायावर उभं केलंय। अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था संघटना असतात, पण हीच अनाथ मुलं जेव्हा तरुण बनतात तेव्हा त्यांना न मतदानाचा अधिकार मिळतो न त्यांना ओळख देणारं कुठलंही कागदपत्र मिळतं। महाराष्ट्रातल्या अशा 2 लाखाहून अधिक अनाथ तरुणांपर्यंत पोहोचणं हे सागरच्या संस्थेचं यापुढचं ध्येय आहे। अनाथ आश्रमातून बाहेर आल्यावर 10 दिशांमध्ये हे तरुण भरकटून गेले होते, पण आता त्यांना 10 दिशा खुणावतायत कर्तृत्व घडवण्यासाठी। दया आणि ममता, प्रीती आणि भक्ती, दया आणि ममता, प्रीती आणि भक्ती, घराच्या शाळेत आई। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह अलका धुपकर, IBN लोकमत, मुंबई। पुढच्या बातमीकडे